संक्रांतीचा आदला दिवस म्हणजे भोगी। याच दिवशी आपल्या घरात एक खास भाजी बनते, ती म्हणजे वांग, गाजर, वटाणे, हरभरा, वाल, हावरी सगळ्या भाज्या एकत्र। पण कधी विचार केलात का मंडळी, या सगळ्या भाज्या एकत्र करूनच का बनवल्या जातात आणि फक्त भोगीच्याच दिवशी का? चला तर मग मंडळी, गावातल्या विचारमध्ये याविषयी जाणून घेऊया। भोगी म्हणजे हिवाळ्याचा शेवट आणि नव्या ऋतूची सुरुवात। हाच तो शेतीचा काळ असतो ज्याला आपण शेवटचा हंगाम म्हणतो। याच काळामध्ये शेतामध्ये भरपूर प्रकारच्या भाज्या असतात। हिवाळ्यात आपलं शरीर थकलेलं असतं, आपली रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली असते। वेगवेगळ्या भाज्या घेण्याचं कारण म्हणजे आपल्या शरीराला वेगवेगळे जीवनसत्व, खनिज आणि फायबर त्यातून मिळतात। या सर्व भाज्या एकत्र शिजवल्यामुळे आपलं पचन सुधारतं, शरीराला संतुलन मिळतं, तसेच उष्णता व थंडावा या दोन्हीचा समतोल देखील राखला जातो। भोगीचं जेवण हे एकत्र बसून सगळ्यांनी वाटून भेदभाव न करता खाल्लं जातं। गरीब श्रीमंत, लहान मोठा सगळ्यांच्या ताटात तीच भाजी। भोगीच्या दिवशी बनणारी ती भाजी फक्त चव नाही तर निसर्गाने दिलेली मल्टीव्हिटॅमिन थाळी आहे। म्हणून पुढच्या वेळी भोगीची भाजी खाताना फक्त चव पाहू नका, त्या एका घासात दडलेला आपल्या पूर्वजांचा विचार पण अनुभवून बघा।